धडाधड धाडी टाकण्याचा विक्रम ज्यांनी केला ते म्हणजे तुकाराम मुंडे. पण तुकाराम मुंडे यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या ज्यावर कोर्टानं सुद्धा आक्षेप घेतला होता. मात्र कोर्टानं प्रश्न विचारला आणि अवघ्या 24 तासांमध्ये तुकाराम मुंडेंनी थेट मुंबई हायकोर्टातच धाड टाकली. अखेर हायकोर्टाच्या कॅन्टीन मध्ये असं काय सापडलं की कॅन्टीनच पुढच्या आदेशापर्यंत बंद करण्याची वेळ आली आणि या कारवाई मागे नेमकं काय घडलं जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे सातत्यानं कारवाई करतायत. मात्र या कारवाई विरोधात काही हॉटेल व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएला थेट प्रश्न विचारला, केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई का? सरकारी कार्यालय, मंत्रालय, न्यायालय आणि इतर सरकारी कॅन्टीनचीही तपासणी केली का? इतकंच नाही तर मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी झाली का? अशी स्पष्ट विचारणा न्यायालयानं केली. कोर्टाच्या या प्रश्नांवर अवघ्या 24 तासात तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकानं थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये धाड टाकली. तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्याचं समोर आल्यानंतर हायकोर्टाचं कॅन्टीन हे पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या प्रकरणात मुंबई बार असोसिएशननं वेगळी भूमिका मांडली आहे. असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एफडीएनं कॅन्टीन बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत किंवा कोणतीही नोटीस बजावलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी कॅन्टीन सेवा तात्पुरती स्वइच्छेनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं या बार असोसिएशननं सांगितलंय. दरम्यान ज्या याचिकेवर ही सुनावणी झाली ती नवी मुंबईतल्या पार्क इन बाय रॅडिसन हॉटेलनं दाखल केली होती. एफडीएनं अचानक तपासणी करून हॉटेलचा अन्न परवाना निलंबित केला होता. हॉटेलच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आला की किरकोळ त्रुटींवर किंवा केवळ तपासणी यादीतील निरीक्षकांच्या आधारे थेट परवाना निलंबित करणं योग्य नाही. एका झुरळाच्या निरीक्षणावर इतकी कठोर कारवाई करता येणार नाही असा दावा सुद्धा हॉटेलच्या वकिलांनी न्यायालयात केला. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारी, निमसरकारी संस्था, राजकीय नेत्यांच्या आस्थापना आणि सरकारी कॅन्टीनमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या तपासण्या होत आहेत का, असा सवाल न्यायालयानं एफडीएला केला आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर राज्य सरकारच्या वतीनं मुख्य सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला माहिती दिली की यापूर्वी मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनचा परवाना सुद्धा निलंबित करण्यात आला होता. तसंच गेल्या वर्षी मंत्रालयाच्या कॅन्टीनवर सुद्धा कारवाई करून त्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. म्हणजेच न्यायालयाच्या प्रश्नांनंतर आता खासगी आस्थापनांसोबतच सरकारी संस्थांमधले कॅन्टीन सुद्धा एफडीएच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी कोणत्या सरकारी कॅन्टीनवर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.